हॅलो फ्रेंड्स, आपण बघत आहोत अनिताज किचनमध्ये खव्यापासून बनवलेले गुलाबजाम। हे आजपर्यंत खूप सॉफ्ट होतात, एकदम खायला छान लागतात। खव्यापासून बनवलेले नक्की ट्राय करा। बघू शकता तुम्ही आतमध्ये किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे। खव्यापासून बनवलेले खूप छान होतात। इथे आपण 1 किलो खवा वापरणार आहोत गुलाबजाम बनवण्यासाठी। 1 किलो खव्यासाठी आपण 1 वाटी मैदा वापरणार आहोत। मैदा इथे चाळून वापरलेला आहे। 1 किलोसाठी 1च वाटी मैदा वापरा, जास्त वापरू नका, नाहीतर आतमध्ये सॉफ्ट होत नाही गुलाबजाम। हे मैदा आपण खव्यासोबत 15 ते 20 मिनिट हाताने असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण गुलाबजाम आपल्याला हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या साईजमध्ये आपण इथे बनवू शकतो। बघू शकता मी अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे। इथे आपण सर्व गुलाबजाम या प्रकारे बनवून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण पाक बनवणार आहेत। 1 किलो खवा आहे, त्यासाठी इथे 3 ग्लास पाणी वापरणार आहोत। 3 ग्लास पाण्यासाठी आपण अर्धा किलोपेक्षा जास्त साखर इथे घेणार आहोत, जवळपास 800 ग्रॅम। त्यानंतर इथे पाक आपण अशा प्रकारे बनवून घेणार आहोत। इथे विलायची पावडर आणि केशर थोडंसं वापरलेलं आहे, पाकाला कलर छान येतो। त्यानंतर आपण गुलाबजाम तळून घेऊया। तेल गरम करून घेतलेलं आहे, या प्रकारे गुलाबजाम तळून घेणार आहोत आपण। या प्रकारे खव्याच्या गुलाबजामला छान कलर येतो, बघू शकता। याच प्रकारे तळून घेणार आहोत सर्व गुलाबजाम। तळून झाल्यानंतर हे गुलाबजाम गरम पाकामध्ये लगेच घालायचे। लगेच घातल्यानंतर आतपर्यंत पाक मुरतो आणि खायला छान लागतात। या प्रकारे सर्व गुलाबजाम आपण इथे बनवून घेतलेले आहेत। गुलाबजाम पण इथे फोडून बघूया, आतपर्यंत पाक गेलेला आहे, किती सॉफ्ट झाले आतमध्ये बघू शकता। खूप छान लागतात। नक्की रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।